धामोते गावचे सरपंच महेश विर्ले यांच्यातर्फे डिस्कवरी रिसॉर्टच्या एसी हॉलमध्ये हळदी कुंकू या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या पत्नी उपस्थित होत्या। कार्यक्रमाच्या आयोजनात वर्षानुवर्ष परंपरागत चालत आलेल्या हळदी कुंकू समारंभातील महिलांचा उत्साह पाहण्यास मिळाला। या कार्यक्रमाचे आयोजन बुधवार दिनांक 5 फेब्रुवारी रोजी सरपंच महेश विर्ले यांनी केले होते, ज्यात नेरळ, धामोते व आजूबाजूच्या गावातील विविध महिलांनी सहभाग घेतला होता। हळदी कुंकू हा कार्यक्रम महिलांना एकत्रित येण्याची आणि एकमेकांशी आनंददायक संवाद साधण्याची एक विशेष संधी असते। यावेळी महिलांना हळद कुंकू लावून त्यांचे स्वागत करण्यात आले। कार्यक्रमाच्या सुरुवातीला महिलांना शुभेच्छा देण्यासाठी पारंपरिक गोड पदार्थ, तिळगुळ व उपहार देण्यात आला। डॉक्टर शिरसाट यांनी महिलांना होणाऱ्या ब्रेस्ट कॅन्सरबाबत दक्षता काय घेण्यात यावी तसेच त्याची लक्षणे काय आहेत याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले। सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश या कार्यक्रमात काही महिलांनी पारंपरिक नृत्य केले आणि हसीखुशीच्या गप्पा केल्या। महिलांच्या सौंदर्याने सजलेल्या या कार्यक्रमात उपस्थितांना खूप आनंद झाला आणि एकमेकांसोबत वेळ घालवण्याचा आनंद अनुभवता आला। हळदी कुंकू हा कार्यक्रम केवळ एक सामाजिक सोहळा नाही, तर महिलांच्या ऐक्याची आणि परंपरा जपण्याची ग्वाही आहे। कार्यक्रमाचा समारोप उपस्थित महिलांना भेटवस्तू देऊन त्यांचे आभार मानले गेले। अशा कार्यक्रमाने महिलांना सामाजिक सहभाग यासह परंपरा जपण्याची जाणीव होते। 1200 महिलांनी हळदी कुंकासाठी उपस्थिती दर्शविली। हळदी कुंकू कार्यक्रम पार पाडण्यासाठी सरपंच महेश सुरेश विर्ले, मीनाताई महेंद्र थोरवे, डॉक्टर शिरसाट, ज्योत्स्नाताई महेश विर्ले, उपसरपंच साक्षी सोमनाथ विर्ले, माजी उपसरपंच रोशन संजय मस्कर, माजी उपसरपंच अस्मिता राजेश विर्ले, माजी उपसरपंच नूतन भरत ऐरणे, ग्रामपंचायत सदस्य गीता गणेश मोरे, ग्रामपंचायत सदस्य सविता बळीराम कोलंबे, सामाजिक कार्यकर्ते पपेश विर्ले, सोमनाथ विर्ले, गणेश मोरे, मनीष मनोहर थोरवे यांचा विशेष हातभार लागला होता। तर आज तुम्ही इथे सगळ्या हळदी कुंकवाच्या प्रोग्रामसाठी जमलेल्या आहातच, म्हणून मी तुमचा जास्त वेळ घेणार नाहीये, पण मुद्दाम हळदी कुंकवाच्या निमित्ताने असं छान नटून थटून नेहमीप्रमाणे दरवर्षी तुम्हाला असं नटून थटून चांगलं यायला पाहिजे, म्हणून तुमचं आरोग्य तुम्हाला कसं चांगलं ठेवता येईल यासाठी फक्त मी तुम्हाला एक मार्गदर्शन करणार आहे। एक 10 ते 15 मिनिट तुमचं घेणार आहे। सर्वप्रथम माझं ज्योत्स्ना आणि महेश दादा यांचे मी खूप मनापासून आभार मानते। त्यांनी मला या मंचावर थोडंसं बोलण्यासाठी एक संधी दिली म्हणून, आणि मी हे दोन चार शब्द तुम्हाला सांगणार आहे काही थोडंफार। तर म्हणून मी तुम्हाला फक्त आज एक ब्रेस्ट कॅन्सर याविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे की तुम्ही घरच्या घरी तुमचा आजार हा कसा ओळखू शकता। तर सर्वप्रथम हॅलो, थोडा आवाज कमी करा म्हणजे तुम्हाला एक 10-15 मिनिटं काहीतरी सिरियसली ऐकता येईल। तर ब्रेस्ट कॅन्सर हा असा काही महिलांना समज असतो की जर माझ्या तो अनुवंशिक आहे, जर माझ्या फॅमिलीमध्ये कुणाला तो आजार असेल तर तो मला असणार आहे। त्याच्यामुळे महिला स्वतःच्या ब्रेस्टमध्ये जर काही प्रॉब्लेम होत असतील तर ते दुसऱ्यांना सांगायला किंवा डॉक्टरांशी शेअर करायला सुद्धा काही महिला या आत्ता सुद्धा लाजतात किंवा घाबरतात। तर मी तुम्हाला एक छोटीशी टेक्निक सांगणार आहे जी तुम्ही आज सगळ्यांनी घरी जाऊन स्वतःचा सेल्फ एक्झामिनेशन म्हणतात त्याला, ते स्वतः तुम्ही सगळ्यांनी करा। कारण ब्रेस्ट कॅन्सर हा फक्त म्हातारपणात होणारा आजार नाही आहे, तो वयाच्या 20व्या वर्षापासून ते पुढे तो चालू असतो। पण जर आपण लवकरात लवकर जर आपल्याला समजलं आपल्या छातीमध्ये आपल्या ब्रेस्टमध्ये जर एखादी छोटीशी गाठ, त्याची लक्षणं काय आहेत, जर कुणाला छोटीशी गाठ जर आढळली तर आपण सगळ्यांनी आज घरी गेल्यानंतर थोडंसं स्वतःचं ब्रेस्ट एक्झामिनेशन करायचं आहे आपल्या हलक्या हाताने। तर ते कसं करायचं आहे एक सिंपल भाषेत, कारण सगळे तिथे काय म्हणजे जास्त आपण मेडिकल टर्म मी यूज करणार नाही आहे की जेणेकरून बेसिक सगळ्यांना समजणार आहे। तर आपल्या हातांनी जर आपली उजवी छाती चेक करायची असेल तर आपला डावा हात वापरायचा आहे। या बोटांनी हळूवारपणे पूर्ण ब्रेस्ट तुम्ही फिरवायचे आहे। जर नकळत तुम्हाला एखादी छोटीशी गाठ लागली, ती गाठ दुखणारी असो किंवा न दुखणारी असो, तर तुम्ही प्रथम तुमच्या डॉक्टरांना जाऊन सांगा। तुम्ही स्वतःच डॉक्टर बनवू नका, नाहीतर तुम्ही तुमच्या शेजारच्या डॉक्टरांना सांगा ज्या तुमच्या मैत्रिणी आहेत की मलाही असते, काही होत नाही, असं सगळ्यांनाच होतं, तर नाही असं करू नका। जर तुम्हाला एखादी दुखणारी पण गाठ असेल किंवा न दुखणारी गाठ असेल तर ती तुम्ही जाऊन डॉक्टरांकडे योग्य त्या रीती जाऊन चेक करून घ्या। आणि आजकाल
जेव्हा गाठ वगैरे होते तेव्हा त्या गाठीचे सुद्धा प्रकार, जेव्हा तुम्ही सेल्फ तुमचं परीक्षण कराल तुमच्या ब्रेस्टचं, तेव्हा एक तर तुम्हाला तुमच्या दोन्ही छातीची साईज बघायची आहे की तुमची छातीची साईज एक लहान आहे की एक मोठी आहे. त्याच्यानंतर तुमचे जे निप्पल असतात तर ते निप्पल आतमध्ये खेचले गेलेले आहे का, ही सेकंड लक्षणं असतात. हे कॅन्सरची लक्षणं सांगते मी. गाठ दुखणारी असो किंवा न दुखणारी, त्याच्यानंतर तुमच्या छातीची साईज, त्याच्यानंतर तुमचं जे पुढचं निप्पल असतं ज्याने आपण बाळाला दूध पाजतो ते निप्पल जर आतमध्ये खेचलं गेलेलं असेल आणि आपल्या छातीच्या जर वरच्या साईडला काही लाल जखम किंवा रेडनेस आलेलं असेल तर ती लक्षणं असू शकतात. तर ते डायग्नोज केल्याशिवाय आपल्याला कळत नाही. पण काही आजकाल पेशंट काय सांगतात, मला इथे गाठ आली आहे, माझी डायरेक्टली गाठ काढून टाका. तर गाठ काढून टाकणं हा त्याच्यावरती पर्याय नाही. तर त्याचं उत्तमरित्या निदान म्हणजे आजकाल एक कोर निडल बायोप्सी वगैरे आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही पूर्णपणे त्या गाठीपर्यंत जाऊन त्याचं पाणी काढून त्याचं उत्तमरित्या निरीक्षण केल्यानंतरच आपला आजार हा डिटेक्ट होतो. ठीक आहे. तर आता दुसरं आहे की तुम्ही सगळ्यांनी काय करायला पाहिजे. तर आता आपल्याकडे ब्रेस्ट कॅन्सरवरती वॅक्सिन नाही आहे. तर त्याच्यामुळे आता ज्या 30 नंतरच्या महिला आहेत तर रिस्क कुणाला असते जास्त, रिस्क ही 26व्या वर्षी असते आणि काहींना 20व्या वर्षी सुद्धा होतो. तर म्हणून 20 वर्षाच्या मुलींनी डॉक्टरांकडे जाऊन स्वतःचं एक्झामिनेशन केलेलं चांगलं आहे. आणि ज्यांचं वय 30पेक्षा जास्त आहे त्यांनी मॅमोग्राफी म्हणजे आपल्या छातीची सोनोग्राफी असते. ती एक चांगल्या एकदम सूक्ष्म मशीन खाली तुमचं छातीचं निरीक्षण केलं जातं की ज्याच्यामध्ये तुम्हाला जर तुमचा कॅन्सर हा आतमध्ये सुरुवात झालेली असेल तर तुम्हाला लवकर कळतं. तो तुमच्या आजाराची लक्षणं बाहेर येईपर्यंत तो थांबत नाही. तर जर तुम्हाला आपल्याला आजार एखादा लवकर समजला तर त्याची ट्रीटमेंट लवकर चालू होते, स्टेज पुढे जात नाही. पण महिला घाबरून आणि मला पण होते तुला पण आहे असं करून त्या स्वतःच हे करतात आणि डॉक्टरांकडे जायचं टाळतात. त्याच्यामुळे आपल्यामध्ये की ब्रेस्ट कॅन्सरचं जे प्रमाण आहे ते ग्रेड 3 आणि 3 स्टेजेसला डिटेक्ट होतं. तेव्हा मग काय करावं लागतं, मग तेव्हा किमोथेरपी, रेडिओथेरपी किंवा मग काय आजकाल तर बरंच आहे की ब्रेस्ट काहींना भीती वाटते मला कॅन्सर झाला तर माझी ब्रेस्ट काढून टाकण्यात येईल की काय. शिवसत्ता टाइम्ससाठी संदेश साळुंके, कर्जत. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.